नमस्कार. शर्वरी आणि राहुल चांगले जानकीच्या जाळ्यामध्ये अडकलेले असतात. सुमित्रा समोर शर्वरीचा खरा चेहरा आल्यामुळे सुमित्रा खूपच हतबल झालेली असते. त्यावेळेला शर्वरी सुमित्राला म्हणत असते, आई आई तू माझ्यावरती विश्वास ठेव. आई मी असं काहीच केलं नाही. आई तू असा का विचार करतेस? तू यांच्या सगळ्यांच्या बोलण्यात येऊ नकोस. तेव्हा ऐश्वर्या बोलते, शर्वरी बस कर आता. अगं तुझ्या पापाचा घडा भरलाय आणि तू उगाचच आता आईना इमोशनली ब्लॅकमेल करू नकोस. त्यावेळेला शर्वरी बोलते, ऐश्वर्या तू जरा गप्प बसशील, मी माझ्या आईशी बोलतीये. तेव्हा जानकी बोलते, किती स्पष्टीकरण देणार आहात अजून? मला सुद्धा ऐकायचंच आहे. आणि शरयू वंश एक गोष्ट लक्षात ठेवा, स्पष्टीकरण द्याच पण खऱ्या गोष्टींचं. उगाचच खोट्या गोष्टी रंगवून सांगू नका, कारण तुमच्या या गोष्टींवरती आमचा विश्वास बसणार नाही. हे ऐकल्यानंतर शर्वरी बोलते, जानकी तू गप्पच बस. तुझ्या तोंडातून एकही शब्द काढू नकोस. हे सर्व झालंय ना ते तुझ्यामुळे. का का तू माझ्या आईच्या मनातून मला कायमची उतरवतेस? मला माहिती आहे ना या प्रॉपर्टीवरती तुलाच राज्य करायचं असेल, म्हणूनच तर तुझे हे सर्व चालू आहे. तेव्हा ऋषिकेशच्या तळपायाच्या मस्तकात गेलेली असते आणि त्याच वेळेला ऋषिकेश शर्वरीचं सटासट थोबाड फोडतो आणि शर्वरीला म्हणतो, बस शरयू, अगं काय केलं नाही मी तुझ्यासाठी. भाऊ म्हणून कायम तुझ्या पाठीशी उभा राहिलो, पण तू काय केलंस? स्वतःचा संसार स्वतःच्या हाताने उद्ध्वस्त केलास. विक्रांतरावांचा जीव तर घेतलासच, परत या माणसाच्या प्रेमात पडली ज्याला तुझी जबाबदारीच घ्यायची नाहीये. अगं तो स्वतःच्या जीवावरती काहीच करणार नाही, म्हणून तर त्याने तुला माहेरी पाठवले पैसे मागायला. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, दादा दादा तू असा विचार का करतोस? दादा राहुलचं खरंच माझ्यावरती प्रेम आहे. तेव्हा ऋषिकेश बोलतो, गप्प बस. आधीच तू आमच्या भावनांशी खेळलीस आणि आता परत हे सर्व रचून सांगतेस. आणि कोणाबद्दल तू बोलते? जानकीबद्दल, जानकीला प्रॉपर्टीबद्दल. तुला कळतंय का? अगं प्रॉपर्टीवरती जानकीला कधीच राज्य करायचं नाही. नानांनी तिच्या नावावरती प्रॉपर्टी केली म्हणून तर ती प्रॉपर्टी सगळी सांभाळते. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, गप्प बस दादा. अरे तुला सुद्धा जानकीचा रागच येतो. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, मला जानकीचा कधीच राग येत नाही. फक्त मला आता जे काही चाललंय ना ते पटत नव्हतं. त्यावेळेला शर्वरी बोलते, तेच तर ना, म्हणजे जे काही चालू आहे ते पटतच नव्हतं ना शेवटी तुला. म्हणजे तुझी नाटकं तर चालूच होती. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, अगं तू जानकी जानकी काय करतेस? एक गोष्ट लक्षात ठेव, जानकी तुझी वहिनी आहे आणि तिच्याबद्दल तू बोलताना जरा नीट विचार करून बोलत जा. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, दादा सोड, शेवटी तू सुद्धा बायकोचाच बैल. तू माझं काहीच ऐकणार नाहीस. आई पण निदान मला तुझ्याकडून तरी अपेक्षा आहे. तू असं का वागतेस? तुझा या जानकीवरती विश्वास आहे? तेव्हा सुमित्रा बोलते, हो आहे माझा जानकीवरती विश्वास. काय करू मग मी? तूच सांग ना, काय करू? माझ्याकडे दुसरा पर्यायच नाहीये. शरयू अगं तू तर मला तोंडावर पाडलंस, तोंडावर. तुझ्याकडून तर मला ही अपेक्षाच नव्हती शरयू. असं का वागलीस तू? तेव्हा मात्र शर्वरी बोलते, बस आता मात्र मला काहीच ऐकायचं नाही. आई शेवटी तू ठरवलेलंच आहेस का यांच्या बाजूनेच बोलायचं? तेव्हा सुमित्रा बोलते, गप्प बस. अगं लाज कशी वाटत नाही तुला? बाजार समितीमधून 5-6 कोटी चोरलेस. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, आई ते मी चोरलेले नाही. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, शरयू बस, आता शेवटचं सांगते. अगं कुठे चुकलो आम्ही? नाना आणि मी तुझ्यावरती संस्कार करायला चुकलो? सांग ना शरयू, तू असं का वागलीस? स्वतःच्याच घरात तू चोरी करण्याचा प्रयत्न करतेस. त्यावेळेला शर्वरी बोलते, आई प्लीज असं नको ना बोलूस. तेव्हा ऐश्वर्या बोलते, का सत्य कडू लागतंय का? नाही शर्वरी, सत्य कडूच असतं, पण एक गोष्ट लक्षात ठेव, तू जे काही केलंस ना ते चुकीचं केलंस. तुला बाजार समितीतून पैसे चोरताना काहीच कसं वाटलं नाही? त्यामुळे जानकीचा स्वाभिमान ढासळला जाईल एवढं सुद्धा कळलं नाही का? आपल्या घराच्या अब्रूचे धिंडवडे निघतील एवढं सुद्धा कळलं नाही? तेव्हा मात्र शर्वरी बोलते, तू तर गप्पाच बस ग ऐश्वर्या. प्रत्येक वेळेला तू काय काय केलंयस ते तुझ्या लक्षात आहे ना? तेव्हा ऐश्वर्या बोलते, शर्वरी प्रत्येक वेळेला माझ्या पापांचा पाडा वाचायची गरज नाही.
मला मान्य आहे ना, मी खूप काही केलं, खूप चुकीचं वागलीये. पण एक गोष्ट मात्र तितकीच माझ्या लक्षात आली, ती म्हणजे जानकीने माझा स्वभाव कायमचा बदलला आणि जानकीचं खरं रूप माझ्या समोर आलं. या घराने मला आपलंसं केलं आणि त्याचमुळे मी स्वतःमध्ये बदल केले. तुझ्यासारखं नाही शर्वरी. तू तर आमच्याशी गोड गोड बोलून आमचं सगळं हिसकावून घेण्याचा प्रयत्न करत होतीस. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, गप्प बस. हे सर्व जे काही आहे ना वैभव, ते माझं आहे, माझ्या नानांचं आहे. जसा या 3 भावांचा त्या प्रॉपर्टीवरती हक्क आहे ना, तसा माझा सुद्धा आहे. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, काय चाललंय तुझं शर्वरी? तुझ्या हिश्श्याचं ऑलरेडी देऊन झालंय. तरी सुद्धा मुलगी म्हणून आम्ही तुला मदत करतच होतो. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव शर्वरी, तू जे काही वागत होतीस ना, ते चुकीचं वागत होतीस. शर्वरी, मला तर आता कळूनच चुकलंय की मी तुला माझे दागिने दिले ते सुद्धा चुकीच केली. यासाठीच तुला दागिने पाहिजे होते ना, जेणेकरून तू हे शहर कायमचं सोडून जाशील. तेव्हा मात्र मोठ्यानी शर्वरी बोलते, आई आई प्लीज असा विचार सुद्धा आणू नकोस मनात. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, शर्वरी तुझं तोंड काळं कर माझ्या समोरून. आता माझ्या समोर उभी नाही राहिलीस तर बरं होईल. मला तर तुझ्याकडून अशी अपेक्षाच नाहीये. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, तुम्हाला काय वाटलं तुम्ही काहीही म्हणाल आणि मी या घरातून निघून जाईन? तर तसं होणार नाही. कितीही काही झालं तरी मी या घरातून कधीच निघून जाणार नाही. तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो, शर्वरी आत्ताच्या आता बाजार समितीचे पैसे माझ्या समोर आणून ठेव. तेव्हा शर्वरी बोलते, नाही देणार, अजिबात नाही देणार. तुमच्याकडे एवढा पैसा आहे की तुम्ही पैसे आणू शकता आणि द्या ना तुम्ही. जानकी, तुला काय करायचंय ते कर, पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेव, माझं राहुलवरतीच प्रेम आहे आणि मला त्याच्या सोबत आयुष्य घालवायचं आहे. तेव्हा मात्र जानकी बोलते, शर्वरी वंश चुकताय तुम्ही. अहो तुम्हाला कळतंय का, विक्रांत भाऊजी तुमच्या पाठीशी कायम ठामपणे उभे राहिले. तुमच्या प्रत्येक अडचणीमध्ये त्यांनी तुम्हाला साथ केली. पण आता मात्र सगळं काही संपल्यात जमा आहे. आता या विषयाचा मला विचारच करायचा नाही. त्यावेळेला लगेच मोठ्यानी शर्वरी बोलते, जानकी तू काय राहुलला ओळखतेस? तुला माहिती तरी आहे का त्याचं माझ्यावरती किती प्रेम आहे ते? आणि मला आता तुला सांगायची गरज नाही. तेव्हा जानकी बोलते, प्रेम प्रेम काय असतं तुम्हाला माहिती तरी आहे का? जर का या राहुलचं तुमच्यावरती खरोखर प्रेम असतं तर त्यांनी तुम्हाला इथे माहेरी पैसे आणायला पाठवले नसते. शर्वरी वंश, इथेच तुम्ही माती खाल्लीत. तुम्ही तुमच्या माहेरी आलात आणि पैशाची तरतूद करत राहिलात, पण बघितलं ना शेवटी काय झालं ते? या राहुलला तुमचा पैसा पाहिजे, पैसा, बाकी काही नाही. तेव्हा मात्र राहुल मोठ्याने बोलतो, काय बोलताय तुम्ही? उगाच काहीही बोलू नका. माझं शर्वरीवरती खरंच मनापासून प्रेम आहे. मी तिच्यासाठी काहीही करायला तयार होऊ शकतो. तेव्हा मात्र जानकी बोलते, हो, तू जर का शर्वरीसाठी काहीही करायला तयार असशील तर जा ना, स्वतःच्या जीवावर तिचा हात धर आणि कायमचं हे शहर सोडून जा. बघ हिम्मत आहे का तुझ्यात? तेव्हा मात्र राहुल बोलतो, असं का बोलताय तुम्ही? हे शहर सोडून जायचं म्हटल्यावरती पैसा तर पाहिजेच ना. तेव्हा जानकी बोलते, कळतंय का शर्वरी वंश, पैशाशिवाय तो तुमचा हात थांबायला सुद्धा तयार नाहीये. तुम्ही विचार करा शर्वरी वंश, तुम्ही कोणावरती प्रेम केलं? शर्वरी वंश, असं करण्याआधी विचार केला असता तर बरं झालं असतं. तेव्हा लगेच शर्वरी बोलते, जानकी काय बोलतेस तू? असं काही नाहीये, त्याचं काय चुकतंय? तेव्हा ऋषिकेश बोलतो, त्याचं हेच चुकतंय की तुला काहीच समजत नाहीये. तू त्याच्या प्रेमामध्ये एवढी आंधळी झालीस की तुझ्या घरच्या माणसांवरती तू विश्वासच ठेवत नाहीयेस. अगं त्याने तुला पूर्णपणे स्वतःच्या बाजूने केलंय. शर्वरी, विक्रांतराव तुझ्यासाठी सगळं काही करायला तयार होते. बघितलंस ना, तुझ्या सगळ्या चुका त्यांनी आपल्याशा केल्या होत्या आणि तुझ्यात काय कमी आहे ते सुद्धा तुला माहिती आहे. तरी सुद्धा खूप मोठ्या मनाने त्यांनी तुला स्वीकारलं होतं. तेव्हा शर्वरी बोलते, उपकार नाही केले त्यांनी माझ्यावरती. उगाच काहीही बोलू नकोस.
प्रत्येक वेळेला ते फक्त आणि फक्त आईचंच ऐकतात, कधीच माझं ऐकत नाहीत, कधीच माझ्या बाजूने ठामपणे उभं राहत नाहीत. तुम्ही का असा विचार करताय? आणि प्लीज हे सर्व थांबवा आता. तेव्हा मात्र ऐश्वर्या बोलते, जाऊ देत ना जानकी, पण आता मात्र जो काही निर्णय घ्यायचा असेल तो आईच घेतील. आई तुम्हीच सांगा, तुम्ही काय ठरवलंय ते. तेव्हा लगेच सुमित्रा बोलते, काय ठरवायचं? माझ्या हातात तर काहीच नाहीये. सगळं काही संपल्यातच जमा आहे. या मुलीने तर कुठेच तोंड दाखवायला जागा शिल्लक ठेवली नाही. नशीब नशीब मी म्हणते, या जगात आता नाना राहिले नाहीत. नाहीतर नाना समोर स्वतःच्या मुलीचा हा खरा चेहरा आला असता तर त्यांच्या हृदयाला किती त्रास झाला असता. मला तर कळतच नाहीये की काय करावं ते. तेवढ्यात मात्र ती रडायला लागते. त्याच वेळेला जानकी बोलते, आई आई शांत व्हा, रडताय कशाला? आई प्लीज स्वतःला सावरा. त्यावेळेला लगेच मोठ्याने सुमित्रा बोलते, जानकी जानकी अगं तुझ्यावरती विश्वास ठेवला असता तर बरं झालं असतं. त्यावेळेला लगेच जानकी बोलते, आई जाऊ देत ना, ज्या गोष्टी समोर यायच्या असतात तेव्हाच येतात. आता तुमच्या समोर शर्वरी वंशनचा खरा चेहरा आलाच आहे. आता तुम्ही काय ती शिक्षा करा. मला कळतंय आई तुम्हाला त्रास होतोय. तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, जानकी ही मुलगी अशी काहीतरी वागेल असं वाटलंच नव्हतं. हिने असं का केलं? तेव्हा मात्र शर्वरीचा पारा चढतो आणि शर्वरी बोलते, हे सर्व करण्यासाठी तुम्ही मला भाग पाडलं. तुम्ही जर का वेळीच मला पैसे दिले असते तर ही वेळच आली नसती. प्रत्येक वेळेला ह्या जानकीचं ऐकायचं. नानांनी सुद्धा मरता मरता काय केलं? स्वतःची सगळी प्रॉपर्टी या जानकीच्या नावावरती केली आणि परत काय क्लॉज टाकून ठेवला की ही जानकी कुणाच्याच नावावरती प्रॉपर्टी करूच शकत नाही. त्यावेळेला सुमित्रा बोलते, बरं झालं नानांनी तसंच केलं म्हणून, नाहीतर मी मूर्ख बाई सगळं काही तुला देऊन बसले असते. शर्वरी मी तुझ्या प्रेमामध्ये आंधळी झाली होती. लेकीला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण आता मात्र या सर्वच गोष्टी संपल्यातच जमा आहे. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, आई तू एवढ्याशा गोष्टीवरून उगाचच काहीतरी अर्थ काढू नकोस. तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंश तुम्हाला तुमच्या पापांची जरा सुद्धा लाज वाटत नाही का? तुम्हाला असं नाही का वाटत की तुम्ही सगळ्यांची माफी मागायला पाहिजे? तुम्ही जर का माफी मागितली तर या गोष्टी इथल्या इथे थांबतील. तेव्हा शर्वरी बोलते, पण मला माफी मागायचीच नाहीये. माफी मागण्यासारखं मी केलंय तरी काय? मी याच्यावरती प्रेम केलं, हे माझं चुकलं? तेव्हा जानकी बोलते, तुम्ही या माणसावरती प्रेम केलं हे तुमचं चुकलं नाही. तुम्ही स्वतःचा संसार उद्ध्वस्त करून या माणसावरती प्रेम केलं, ज्याची लायकी सुद्धा नाहीये तुमच्या आयुष्यात यायची. कळतंय का तुम्हाला? माझ्या म्हणण्याचा अर्थ तरी समजतोय का? तेव्हा मात्र शर्वरी बोलते, बस जानकी शेवटचं सांगते, याच्याबद्दल काहीही अपशब्द बाहेर काढायचा नाही. तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंश अहो तुम्ही काय करताय कळतंय का? तुम्ही तुमच्या आईसमोर उद्धटपणे तर वागताच आहात, पण तुम्ही जे काही वागताय ना ते चुकीचं वागताय. तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते, जानकी अगं कोणाला समजवतेस तू? जिच्या समोर बोलून काहीच अर्थ नाही, तिच्या समोर डोकं जरी आपटलंस ना तरी सुद्धा तिला काहीच समजणार नाही. या मुलाच्या प्रेमात ती पूर्णपणे आंधळी झालीये. तेव्हा शर्वरी बोलते, हे बघा ते काहीही मला ऐकायचं नाही. तुम्ही फक्त आणि फक्त पैशांची सोय करायची. ऋषिकेश दादा काय करतोयस तू? बोल ना. तेव्हा ऋषिकेश बोलतो, पैशांची सोय? आता तर तू वाटच बघत बस, मी तुला तर पैसे देणारच नाही. त्यावेळेला जानकी बोलते, ऋषिकेश हेच मी तुम्हाला समजवण्याचा प्रयत्न करत होते. तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो, जानकी खरंच माफ कर मला, माझंच चुकलं की या मुलीवरती विश्वास ठेवला. तेव्हा लगेच जानकी बोलते, नाही तुमचं काहीही चुकलं नाही. शर्वरी वंश तुमच्या भोळेपणाचा फायदा घेत होत्या. जेव्हा आपण रस्त्यावर होतो, आपल्याकडे काहीही नव्हतं, आपलंच कसं तरी भागत होतं, तेव्हा सुद्धा तुम्ही शर्वरी वंशांना कर्ज काढून दिलं स्वतःच्या नावावरती आणि त्याचे हप्ते तुम्ही फेडलेत. त्यावेळेला लगेच शर्वरी बोलते, हे बघ जानकी उगाचच काहीही बोलू नकोस. त्यावेळेला सुमित्रा बोलते, बस ग शर्वरी, अगं शांत राहा, किती लाज आणशील अजून मला. अगं तुला कळतंय का, ही दुसऱ्या घरची मुलगी आपल्या घरी आली आणि आपल्या घरचा विचार करते, पण तू मात्र आपलं घर मुळासकट पोखरून काढतेस. का असं वागतेस तू?
अगं तू ज्या माणसावरती प्रेम केलं होतंस त्या विक्रांतरावांशीच तुझं लग्न लावून दिलं ना, मग तू असं का वागतेस? तेव्हा लगेच शर्वरी बोलते, मग काय करू? त्या विक्रांतला कधीच माझ्या पाठीशी ठामपणे उभं राहता आलं नाही. प्रत्येक वेळेला त्याची आई टोमणे मारणार आणि तो मात्र ऐकत बसणार. तेव्हा मात्र जानकी बोलते, शर्वरी वंश, त्यांची एक चूक तुम्हाला दिसली, पण तुमच्यासाठी अनेक काहीतरी त्यांनी केलं ते मात्र तुम्ही नजरेआड केलं. का शर्वरी वंश, का असं का वागताय तुम्ही? तुम्हाला ज्या गोष्टीमध्ये सहकार्य पाहिजे होतं त्या गोष्टीमध्ये सगळ्यांनी तुम्हाला सहकार्य केलं. मेन म्हणजे विक्रांत भाऊजी तुमच्या पाठीशी ठामपणे उभे राहिले. त्यांनी मुलाला सुद्धा दत्तक घेतलं. कोणासाठी? तर तुमच्यासाठी. पण तुम्ही मात्र त्यांचाच खून करून या मुलाच्या प्रेमात पडलात. खरंच नाना आणि आईंची मुलगी म्हणून घेण्यात सुद्धा तुम्हाला लाज वाटत असेल ना? तेव्हा मात्र सुमित्रा बोलते, जाऊ देत ना, सोड जानकी, नको त्या गोष्टींचा विचारच करू नकोस. त्यावेळेला मात्र राहुल बोलतो, बस झाला शर्वरी, इथे मात्र माझा अपमानच होतोय. मला नाही ते बोललंच जातंय, पण आता मात्र नाही. कितीही काही झालं तरी सुद्धा मी माझा अपमान सहन करणार नाही. शर्वरी, तुला जर का वाटत असेल की तुला माझ्यासोबत राहायचं नाही तर मात्र तुझं तू बघ. तेव्हा मात्र शर्वरी बोलते, तू थांब ना जरा. तेव्हा जानकी बोलते, शर्वरी वंश, शेवटचं सांगतेय, तुम्हाला पैसे मिळणार नाहीत. तुम्हाला जर का सुधारायचं असेल तर सुधारा, नाहीतर तुमचा निर्णय घ्यायला तुम्ही स्वतः अगदी समर्थ आहात. त्यावेळेला मात्र मोठ्यानी शर्वरी बोलते, ऋषिकेश दादा, तुला विचारते मी. तेव्हा ऋषिकेश मात्र तिच्याकडे पाठ फिरवतो. तेव्हा सारंग आणि सौमित्र बोलता, शर्वरी ताई, चुकलीस तू. मोठी बहीण म्हणून आम्ही सुद्धा तुझ्या पाठीशी उभं राहिलो आणि जानकी वहिनीच्या विरोधात गेलो, पण आज मात्र कळून चुकलं तू काय केलंयस ते. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, खरोखर शरयू राहुल सोबत कायमचं घर सोडून जाईल की खरोखर ऋषिकेशचं प्रेम पुन्हा एकदा जागं होईल आणि बहिणीसाठी तो तिच्या समोर झुकेल? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.